नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त 2 साहित्य वापरून मँगो जाम बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता कृतीकडे वळूया. मँगो जाम करण्यासाठी मी इथे 2 आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. हे झाडावर पिकलेले आंबे आहेत आणि हे आंबे वापरल्यामुळे आपला जाम 1 वर्ष टिकणार आहे. जर तुम्ही कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे जामसाठी वापरले तर हा जाम कमी कालावधीत खराब होऊ शकतो. 3 ते 4 तास भिजत ठेवल्यानंतर आता मी याचे स्लाइस करून घेणार आहे. मँगोच्या मी अशा फोडी कापून घेतलेल्या आहेत. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. पाणी किंवा दूध न वापरता मी हे मिक्सरमध्ये फिरवले आहे आणि याचा पल्प तयार केला आहे. आता हा मोजून घेते. 1 वाटी पल्प निघाला आहे. आता मी हा कढईमध्ये टाकून घेते. पल्प टाकून झाला आहे. आता मी गॅस चालू करून घेते. आणि आता लो फ्लेमवर मी हे शिजवणार आहे. या पल्पचे प्रमाण अर्धे होईपर्यंत मी हे शिजवून घेते आहे. ज्या वाटीने पल्प मोजून घेतला होता त्याच वाटीने मी आता अर्धी वाटी साखर टाकते आहे. आपल्याला हा जाम मीडियम फ्लेमवरच करायचा आहे. आता यामधून पाण्याचा अंश कमी होतो आहे आणि छान बबल्स येत आहेत. हा जाम करण्यासाठी मी केशर आंबा वापरला आहे, त्यामुळे या आंब्याचा नॅचरल कलर आपल्या जामला आलेला आहे. यामध्ये मी कोणताही कृत्रिम कलर वापरलेला नाही. पाच मिनिटे झाली आहेत. आता मी याची कन्सिस्टन्सी चेक करते. हा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे. तरीही अजून थोडा घट्ट होण्यासाठी मी अजून 1-2 मिनिटे ठेवत आहे. आपला जाम तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये 1 थेंब टाकून बघते आहे. हा थेंब पाण्यामध्ये पघळला नाही याचा गोळा तयार झाला आहे. याचा अर्थ आपला जाम आता तयार झाला आहे. यामध्ये आता प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी अर्ध्या लिंबाचा रस टाकते आहे. आणि अगदी अर्धा मिनिट ठेवून मी गॅस बंद करते आहे. याची अजून एक टेस्ट करण्यासाठी मी हा जाम एका प्लेटवर टाकते आहे. आणि ही प्लेट सरळ केल्यानंतर देखील आपला जाम खाली गळत नाही. हा अगदी चिटकून बसलेला आहे. तुम्ही ही प्लेट उलटी जरी केली तरी हा जाम पडत नाही. आपला जाम अगदी परफेक्ट तयार झाला आहे.
थंड झाल्यानंतर हा अजून थोडासा घट्ट होईल. 1-2 मिनिटे थंड झाल्यानंतर बघा आपला जाम कसा छान घट्ट तयार झालेला आहे. हा उलटण्याला अगदी चिटकून राहिलेला आहे, अगदी हळू पडतो आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी आपल्या मुलांसाठी जाम तयार करू शकतो. हा जाम पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे हा वर्षभर टिकतो. 1 वाटी पल्पपासून आपला 1 वाटी जाम तयार झाला आहे आणि याचा कलर देखील छान आलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळेच तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत.